संध्याकाळची वेळ झाली आहे आणि रिवाचा स्नॅक्स खाण्याची वेळ झाली आहे. तर मी स्नॅक्समध्ये आज बनवले आप्पे. कारण तशी रिवा जास्त खातच नाही, कारण तिला दूध आणि दूधच पाहिजे असतं जास्त. माहिती नाही 14व्या महिन्यामध्ये 15व्या महिन्यामध्ये बाळ का जास्त परेशान करतं, कारण त्यांना काही खायचं नसतं. पण आईचंच दूध प्यायचं असतं आणि वरलं तर तोंडच लावत नाहीत. आणि हे प्रॉब्लेम सगळ्यांना आहे सध्या. कारण माझे फ्रेंड पण मला खूप विचारतात, माझं बाळ खातच नाही आहे, मी काय करू. तर मला प्रत्येक 3-4 टायमिंगला रिवालासाठी काहीतरी वेगळं बनवावं लागतं. आणि तसेच मी आज पण सकाळी तिला डोसा दिला होता. डोसा थोडाफार खाली होती, पण त्या अगोदर मी ओट्सचं जे सगळे ड्रायफ्रूट मिक्स करून बनवलं होतं ते दिले. आणि सध्या मी तिला आता स्नॅक्ससाठी, आणि ते दुपारी झोपली होती, ते डायरेक्ट 4लाच उठली. एकदा पोट भरलं ना बाळांचं, ते मस्त झोपी जातात. त्यामुळं ती 1:45ला बहुतेक 1:45ला, त्या अगोदर नाही 12:30ला झोपली होती. 3:30ला उठली ती डायरेक्टली. म्हणजे 3-4 तास झोप घेतली. मग आता ती झोपेतून उठल्यानंतर तिला काऊ मिल्क दिलं आणि आता मग तिच्यासाठी मी स्नॅक्स बनवते. हे बघा, त्याच्यामध्ये मी कांदा टमाटो हे सगळं मिक्स केलं आहे, ते तर आहेच. आणि मी त्यामध्ये पण थोडंसं हे टाकलं, काय म्हणतात, चीज टाकलं. कारण सध्या आता चीज वगैरे देणं बेटर आहे बाळांसाठी. कारण थोडंफार त्यांना आता टेस्टची सवय लागलेली असते, बाहेरचं का होणं खाण्यामध्ये येत असतं. आणि ऑब्वियसली माझ्यासोबत बाहेर गेले की थोडंफार काहीतरी स्नॅक्स असतात. आणि तिला खूप आवडतं ते. तिला किती जरी नाही म्हणलं तरी ती खाणार म्हणजे खाणार. ते आपल्याला पण खाऊ देणार नाही, असं आहे. ओके, चला, बाय बाय.